शेतकरी मित्रांनो, तुम्ही देखील कलिंगडाची लागवड करणार असाल आणि तुम्हाला एकरी कमी खर्चामध्ये अधिक उत्पादन जर घ्यायचं असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. जे कोणी शेतकरी कलिंगड लागवडीचा विचार करत आहात, कलिंगड लागवड करण्यापूर्वी त्याच्यातून योग्य अंतर काय असणार आहे, एकरी किती रोपांची संख्या लावायला हवी आणि एका वेलापासून किती उत्पन्न अपेक्षित ठेवायला हवं, हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपण अधिक उत्पादनाची अपेक्षा ठरवत असतो, तर त्याच्यासाठी अधिक खत मात्रा किंवा रोपांची अधिक संख्या लागवड केली म्हणजे अधिक उत्पादन येतं असं होत नाही. कलिंगडाची लागवड करण्यापूर्वी एक अंतर किती लागवड करायला हवं याचा एक आराखडा बनवून घ्यावा लागणार आहे. त्याचबरोबर आपल्याला एकरी खर्च किती करायचा आहे, त्याचबरोबर कलिंगडातून एकरी उत्पादन किती येऊ शकतं आणि ह्या सर्व खर्चाचा आणि मिळणाऱ्या उत्पादनाचा आणि मार्केटमध्ये भेटणाऱ्या रेटचं हे सर्व कॅल्क्युलेशन आपल्याला आधीच करून ठेवावं लागतं. त्याच्यानुसार आपण कलिंगड लागवड पुढं करणं गरजेचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, याच्यासाठी उत्पादन आपलं कमी खर्चामध्ये जास्त कसं येईल याकडे लक्ष देण्यासाठी लागवडीचं अंतर अत्यंत महत्त्वाचं आहे. लागवडीचं अंतर कशा पद्धतीने लावायचं? अनेक शेतकरी हे 5 बाय 6 फूट, 6 बाय 1 फूट, त्याचबरोबर 6 बाय 1.5 फुटावरती लागवड करत असतात. परंतु सर्व व्यवस्थापन व्यवस्थित करतात. खत व्यवस्थापन देखील व्यवस्थित केलं जातं. परंतु उत्पादन हे 25 ते 30 टनापर्यंत येतं. पण तुम्ही जो खर्च करत आहात, तर त्या खर्च हा तेवढाच राहणार आहे, परंतु तुमचं उत्पादन हे अधिक होणार आहे. तर ते कसं? लागवडीचा हा फॉर्म्युला समजून घेण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला एकरी रोपांची संख्या किती लावायची आहे आणि एका वेलीपासून किती उत्पादन अपेक्षित ठेवायचं आहे, हे आपण समजून घेऊ. शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही 1680 रोपं जे आहे, हे मर किंवा कीड रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे निष्क्रिय ठरले किंवा ते आपल्याला उत्पादन देऊ शकणार नाही, असं आपण गृहीत धरू. म्हणजे शेवटपर्यंत ज्या वेली आपल्याला एका एकरामध्ये मिळणार आहेत, त्या असणार आहेत 9,000 आणि प्रत्येक वेलीकडून आपल्याला अपेक्षित उत्पादन फक्त 5 किलोचं ठेवायचं आहे. म्हणजे एका वेलीकडून 5 किलोचं उत्पादन घेण्यासाठी त्यावरती आपल्याला किती फळं ठेवायची लागणार आहेत, तर साधारण फक्त 2च फळं तुम्हाला ठेवायची आहेत. म्हणजे एक फळ हे 2.5 ते 3 किलोपर्यंत तुमचं होणार आहे. कारण एका वेलीला जर फळं पोसायची असतील, तर ते 2 फळं पोसणं सहज शक्य होतं. जर त्याच्यावरती 4 सेटिंग, 3 सेटिंग किंवा 5 सेटिंग जर असतील, तर त्या एका वेलीकडून तेवढ्या फळाला सर्व अन्नद्रव्य पोहोचणं शक्य होत नाही. परिणामी तुमच्या उत्पादनामध्ये घट येत असते. म्हणून तुम्हाला एका वेलीला फक्त 2 फळाचं उत्पादन घ्यायचं आहे आणि एका वेलीपासून 5 किलो म्हणजे एक फळ तुमचं 2.5 ते 3 किलोचं 100% होणार आहे आणि 9,000 रोपं जे शिल्लक राहणार आहेत शेवटपर्यंत, त्या 9,000 रोपांना गुणिले तुम्हाला 5 किलो अपेक्षित उत्पादन एका वेलीपासून ठेवल्यामुळे 9,000 गुणिले 5 जर तुम्ही केलं, तर तुमच्यासमोर जवळपास 45,000 किलो म्हणजेच 45 टनाचं ॲव्हरेजचं उत्तर येतं. तर याच्यापैकी आपण असं अपेक्षित धरू, की आपलं जे वरचं 10 टन किंवा 5 टन जे आहे, हे देखील अत्यंत कमी आलं. अन्नद्रव्याचं व्यवस्थापन वगैरे थोडंफार कमी जास्त झालं किंवा मग वरचं जे आहे ते सोडून देऊ. जवळपास कमीत कमी तुम्हाला 35 ते 40 टनाचं उत्पादन सहज त्या ठिकाणी भेटू शकतं. जर तुम्ही प्रत्येक वेलीतून अपेक्षा फक्त 5 किलोची ठेवायची आहे आणि एका वेलीवरती 2च फळं ठेवायची आहेत. ही सेटिंग महत्त्वाची आहे. हा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, या फॉर्म्युल्याचा किंवा या लागवड पद्धतीचा तुम्ही जर वापर केला, तर तुम्हाला हमखास 40 टनाचं उत्पादन त्या ठिकाणी येणार आहे. याच्यासाठी आपण लागवड पद्धत कशा पद्धतीने करावी, लागवडीचं अंतर किती असायला हवं आणि एका रोपापासून किती अपेक्षा ठेवायला हवी, याबद्दलची सविस्तर माहिती पाहिली. पुढील व्हिडिओमध्ये आपण फवारणी व्यवस्थापन, त्याचबरोबर विद्राव्य खतांचं व्यवस्थापन, त्याचबरोबर कीड व रोगांचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं, याबद्दलची सविस्तर माहिती घेऊन येणार आहोत. तर ही अशीच शेतीविषयक आधुनिक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी डिजिटल युवा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या माहितीचा फायदा होईल आणि ते आपल्या उत्पादनामध्ये वाढ करू शकतील. धन्यवाद.